आपण बीच बघितलाय पडवण्याचा. आता नेक्स्ट आपला स्पॉट आहे अंबोळगड जेट्टी. आणि ही आहे अंबोळगडची जेट्टी. हा आहे अंबोळगडचा टेबल पॉइंट. एकदम प्रसन्न वातावरण आहे. समुद्र आहे समोर. नमस्कार, मी जुईली. जर्नी विथ जुईलीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत अंबोळगड गावाला भेट द्यायला. अंबोळगड हे राजापूर तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेलं एक सुंदर गाव आहे. तर चला बघूयात काय काय पाहायला मिळते तिकडे. राजापूरच्या जकात नाक्यावरून आपण जवाहर चौकाच्या दिशेने निघालो आहोत. आता आपण पोचलेलो आहोत जवाहर चौकात, म्हणजेच राजापूरच्या बाजारपेठेत. इथून जो लेफ्टला रस्ता गेलाय तो जातो धूतपापेश्वर मंदिराकडे आणि आपण जातोय सरळ रानतळ्यावर. आता आपण पोचलेलो आहोत रानतळ्यावर. इथून आपण पावस रत्नागिरी मार्गे सरळ जाणार आहोत. आता आपण पोचलेलो आहोत धारतळ्यावर. धारतळ्यावरून जो सरळ रस्ता जातो तो आहे पावस रत्नागिरी, पण आपल्याला जायचं आहे अंबोळगडला, त्यामुळे आपण लेफ्ट घेऊन नाटे अंबोळगड मार्गे जाणार आहोत. नाटे आला आहे आणि लेफ्टला जाणारा जो रस्ता आहे तो जातो जैतापूरकडे आणि आपण जातोय सरळ अंबोळगडच्या दिशेने. आणि इथे मला एक पाणीपुरीचं शॉप दिसलं, त्यामुळे मी पाणीपुरी खायला थांबले इथे. मुंबईसारखीच टेस्ट आहे, जास्त काय फरक नाही. पाणीपुरी खाऊन झाली माझी, आता मी पाणीपुरी खाते आणि आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. हे आहे नाट्याचं मच्छी मार्केट. आता नाट्याचं मार्केट आलंय. हा आहे नाट्यातील यशवंतगड. इथून लेफ्टला जाणारा रस्ता जातो मुसा काझी बंदरवर आणि राईटने जाणारा रस्ता जाणार आहे अंबोळगडला. हा जो समोर जाणारा रस्ता आहे तो जातो अंबोळगड जेट्टीवर, पण आपण राईटने आधी बीचवरती जाऊयात. ऑसम. हा आहे आपला पडवणे बीच. पांढऱ्या कलरची वाळू आहे इथे. इथे समोर पण बीच आहे. हा जो बघा इथून सुरू झालाय ना, तो हा असा पूर्ण कडेकडेने जाऊन इथून टर्न होऊन त्या बाजूला सुद्धा गेलेला आहे. ते डोंगर दिसत आहेत ना, तिथपर्यंत त्याचं एक्सटेन्शन आहे. तिथे जायला भीती वाटते कारण निर्जन आहे जरा, तिथे कोण दिसत नाही, तर मी गेले असते आता तिकडे. तर हा खूप सुंदर बीच आहे. फक्त एवढीच काळजी घ्या की कचरा टाकू नका समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये. कचरा शेवटी बीचवर येतो आणि बीचची सुंदरता कमी होते. आपल्याला रोजगार जर त्यातून मिळणार असतील पर्यटनाद्वारे तर ते सुद्धा आपले अपॉर्च्युनिटीज जातात.
लोकल मुलांना इथून मुंबईला जावं लागतं ते कदाचित इथेच राहिली असते तर हा बीच स्वच्छ असतं किंवा हेच एक टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून जर उदयास आलं असतं किंवा स्थापित झालं असतं तर या गोष्टीची मात्र काळजी घ्या. गोष्ट छोटी आहे पण त्याचा इम्पॅक्ट मात्र खूप मोठा आहे. हे काय हॉटेल म्हणून वापरतात नारळाची झाडं असतात ना तिथे राहून असतो ते नारळाच्या झाडाच्या इंदर घालायचं म्हणजे ते आपापल्या परिजनांच्या स्मरणार्थ इथे समुद्राचा आनंद घेऊ शकता संध्याकाळी. मस्तपैकी चौकोनी बीच दिसतोय मला. एकदम मस्त हवा येते. पडवणी बीच बघितला आता आपण जेट्टीवर जाऊया. मासेमारी होते इथे, बोटी पार्क केलेल्या असतात. जेट्टीवरून आता आपण डायरेक्ट टेबल पॉइंट वरती जाऊया अंबोळ. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण टेबल पॉइंटच्या दिशेने निघालो आणि इथे वाटेत गुरं दिवसभर चरून घरी परतताना दिसली. हा आहे अंबोळगडचा टेबल पॉइंट. तिकडे जो समोर दिसतोय तो आहे गगनगिरी महाराजांचा मठ. तिथे सुद्धा आता आपण जाणार आहोत. तोपर्यंत सनसेट होतोय तो बघा. समोर एसटी आली आहे एक. ओके, नेक्स्ट एक कॉशन. इथे आल्यावर तुम्हाला एका गोष्टीबद्दल माहिती करून द्यायची, ती म्हणजे ही भेग बघा तुम्ही. समुद्राच्या इरोजनमुळे झालेली भेग आहे. याने काय होतं की समुद्र खालून कातळे हा जो किंवा हा जो दगड आहे तो कापते आणि त्यामुळे ते फट पडते. आता तिकडे बघा जे असे मोठे मोठे हे पडले ना दगडाचे, ते त्याच गोष्टीने झाले आहे. आधी तिकडे सुद्धा अशा भेगा पडलेल्या आणि त्यानंतर कालांतराने तो दगड अख्खाच्या अख्खा खाली पडला. तर हे सुद्धा खाली जाणार एक दिवस. आणि जर तुम्ही येणार असाल तर या गोष्टीची काळजी घ्या, कारण फट जास्त मोठी आहे. आपल्यासुद्धा पाय जायला आणि मुलं असतील तर अजून जास्त काळजी घ्या या गोष्टीची. पिकनिकसाठी हा एकदम मस्त स्पॉट आहे. कदाचित राहायची वगैरे सोय तिथे असेल मठामध्ये. ही बघा मगासची एस टी, रत्नागिरी अंबोळगड एस टी आहे ही. गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आपण पोचलो आहोत अंबोळगडच्या. आणि इथे खूप शांतता आहे. हवा पण छान चालू आहे. समोर समुद्र आहे. मेडिटेशन वगैरे कोणाला करायचं असेल तर हा स्पॉट खूप छान आहे. संध्याकाळच्या वेळी त्याचबरोबर सकाळच्या वेळी पण इथे खूप छान वाटत असेल. नक्की या स्पॉटला व्हिजिट करा. मध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया.
स्वच्छतेची खूप काळजी घेतलेली आहे इथे. परिसर खूप स्वच्छ ठेवलेला आहे. इथे आल्यावरती सकारात्मक ऊर्जेचा भास होतो. आल्यावर आपल्याला एकदम प्रसन्न वातावरण येते. समुद्र आहे समोर, हवा येते, स्वच्छता आहे, शेणाने सारवलेलं फळं किंवा अंगण म्हणून परिसर आहे. विहीर पण आहे. गवताची सुद्धा छाटणी केलेली आहे. गवत वाढलेलं असतं ना, ते सुद्धा कापलेलं आहे इथे. ती विहीर पण आहे. खोल आहे भरपूर. मला भीती वाटते बघून. इथून खाली उतरायला सुद्धा आहे. सुरुवातीला जेव्हा आपण आलेलो अंबोळगडला तेव्हा आपण पडवणे बीच बघितला. त्यानंतर आपण अंबोळगडच्या जेट्टीवर गेलो. त्यानंतर आपण गणपती मंदिर बघितलं आणि नंतर आपण समोरच्या टेबल पॉईंटवर आलेलो आणि शेवटी आपण गगनगिरी महाराजांच्या मठात आलो आहे. तर माझा एवढा छान अनुभव राहिला आहे तिकडचा. एवढं मला प्रसन्न वाटतं आहे. एक हॅपीनेसवाली फिलिंग असते किंवा सॅटिस्फॅक्शनवाली फिलिंग असते, ती मला या ठिकाणी आता येते. समोर पण समुद्र आहे, एवढा सुंदर समुद्र आहे. बोटी दिसत आहेत मला समुद्रामध्ये, सुंदर हवा येते आणि एकूणच इथे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. कदाचित मी जर ठरवून आले असते तर मी ते स्टेसुद्धा केला असता. म्हणजे एवढा हा स्पॉट छान आहे. मेडिटेशन मला करायची खूप इच्छा होते इथे थांबून. तर सूर्यास्त झाला आहे आणि काळोख होत चालला आहे. मला राजापूरला जायचं आहे इथून आणि मधला रस्ता जरा काळोखामध्ये डेंजरस आहे, कारण तिथे बिबट्याचा वावर आहे असे मोठे बोर्ड दिसले मला. तर त्यामुळे मला लवकरात लवकर घरी जावं लागणार आहे. इच्छा तर माझी अजिबात नाही आहे, मला इथेच राहावंसं वाटतं आहे. पण जावं लागेल. मी नेक्स्ट टाईम कधीतरी माझ्या फॅमिलीला इथे घेऊन येईन आणि तुम्हीसुद्धा नक्की या. खूप छान जागा आहे. मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आता. धन्यवाद.